इतिहास हा केवळ पुस्तकांमध्ये जपण्याचा विषय नसून तो वास्तूंमधून जिवंत ठेवण्याची गरज असते. वेंगुर्लेची ऐतिहासिक डच वखार ही कोकणच्या सागरी इतिहासाची अमूल्य व जिवंत ओळख आहे. या डच वखारीच्या हाती घेण्यात आलेल्या संवर्धन प्रकल्पामुळे केवळ एक ऐतिहासिक वास्तू वाचणारच नाही, तर पुढील पिढ्यांसाठी इतिहास, संस्कृती आणि पर्यटनाचा एक नवा मार्गही खुला होणार आहे. ही ऐतिहासिक वास्तू भविष्यात फक्त एक स्मारक राहणार नाही, तर कोकणच्या ऐतिहासिक अभिमानाचं आणि पर्यटन विकासाचं नवं प्रतीक ठरणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले शहर परिसरात उभी असलेली ऐतिहासिक डच वखार आज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काळाच्या ओघात जीर्णावस्थेत गेलेली ही वास्तू आता संवर्धन आणि पुनरुत्थानाच्या माध्यमातून नव्या स्वरूपात उभी राहण्याच्या तयारीत आहे. केवळ एक जुनी इमारत म्हणून नव्हे, तर कोकणच्या समुद्री व्यापार, युरोपीय संबंध आणि ऐतिहासिक वारशाची साक्ष देणारं हे एक महत्त्वपूर्ण स्मारक मानलं जातं. अनेक दशकांच्या दुर्लक्षामुळे ही वास्तू जवळपास जमीनदोस्त होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली होती. मात्र इतिहास प्रेमी, संशोधक आणि प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे या डच वखारीच्या संवर्धनाचं काम हाती घेण्यात आलंय. डॉक्टर विलास वाहने यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने राबवण्यात येतोय. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात वखारीच्या कमकुवत झालेल्या भिंती आणि कमानींचं मजबूतीकरण करण्यात आलंय. मूळ रचना अबाधित ठेवत संवर्धन करण्यावर विशेष भर देण्यात आला असून आता दुसऱ्या टप्प्यात सुमारे 4.5 कोटी रुपयांचा निधी उभारून त्यातून वरच्या मजल्याची संपूर्ण इमारतीवर संरक्षक फॅब्रिकेशन, छप्पर इमारत, परिसरात सार्वजनिक सुविधा आणि परिसर सुशोभीकरणाचं काम केलं जाणार आहे. निधीच्या मर्यादांमुळे हे काम टप्प्याटप्प्याने राबवण्यात येत आहे. अनेक वर्षांच्या दुर्लक्षामुळे ढासळण्याच्या स्थितीत आलेल्या या वास्तूला पुन्हा स्थैर्य मिळवून देणं हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल ठरलंय. या कामामुळे मूळ वास्तुशैली कायम राखत संरचनेचं संरक्षण करण्यात यश आलंय. आता दुसऱ्या टप्प्यात सुमारे 4.5 कोटी रुपयांचा निधी उभारण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. या निधीतून संपूर्ण वास्तूवर संरक्षक फॅब्रिकेशन छप्पर उभारलं जाणार असून पर्यटकांसाठी आवश्यक सार्वजनिक सुविधा देखील विकसित केल्या जाणार आहेत. या वखारीला भविष्यात इंटरप्रिटेशन सेंटर म्हणून विकसित करण्याची योजना आखण्यात आली आहे. या केंद्रामध्ये डच व्यापाराचा इतिहास, कोकणातील समुद्री मार्ग, जुन्या व्यापार पद्धती, स्थापत्य शैली आणि त्या काळातील सामाजिक सांस्कृतिक जीवन याची माहिती आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पर्यटकांना दिली जाणार आहे. त्यामुळे निश्चितपणे हे केंद्र विद्यार्थी, इतिहास अभ्यासक आणि पर्यटकांसाठी एक महत्त्वाचं अभ्यास आणि आकर्षण स्थळ ठरणार हे निश्चित.